अहिल्यानगर महापालिका हद्दीतील केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागातील नागरिकांच्या घरात ड्रेनेज लाईनचं घाणपाणी येत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आलंय। केडगाव शास्त्रीनगर भागात 800 ते 1000 लोक राहतात। 6 ते 7 वर्षांपूर्वी सदर भागात ड्रेनेज लाईनचं काम करण्यात आलं होतं। सदरची ड्रेनेज लाईन इतके वर्ष व्यवस्थितपणे सुरू होती, परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून सदर ड्रेनेज लाईनचं घाण दुर्गंधीयुक्त पाणी परिसरात साचल्यानं आणि तेच पाणी थेट नागरिकांच्या घरात येत आहे। त्यामुळे नागरिकांच्या घरासह परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं असून यामुळे या भागात घाण वास येत आहे, ज्यामुळे नागरिक हैराण झाले असून नागरिकांचं आरोग्य देखील धोक्यात आलंय। यापूर्वी अनेक वेळा भागातील नागरिकांनी महापालिकेचे आयुक्त यांना निवेदन पत्र दिलं आहे, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। तसेच नागरिकांचा सदरचा प्रश्न सुटला नाहीये। त्यामुळे नागरिकांनी या समस्यांचा निषेध व्यक्त करून निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय। तसेच येत्या 15 दिवसात कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। तसेच वेळेप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल करण्याचा इशारा वैभव कदम यांनी दिलाय। यावेळी वैभव कदम, रुपेश कांबळे, दत्तात्रय दळवी, राम डमाळे, विलास गायकवाड, गणेश गाडे, मोहन बनकर, मनोहर बनकर, शिवाजी बोरुडे, सुशांत बोरुडे, दीपक गायकवाड, सचिन वाघमारे, शुभम गायकवाड, कृष्णा काकडे, गणेश गमे, वैभव गुंजाळ, संतोष डमाळे, संतोष गायकवाड, गौरव पाटोळे, वैभव खाडे, समर्थ तांबडे, किरण सुर्वे, रवी डमाळे, सुदर्शन ठोंबे, आनंद महानवर, शुभम बोरुडे, शिवाजी पळसकर, शैलेश बोरुडे, महेश राऊत, अमोल जायभाय, मंथन पावशे, रोहन कराड, ओंकार रासकर, शुभम चव्हाण, मनोज भिंगारदिवे, किरण डमाळे, अरविंद पासवान, अतुल काळे, मंगेश राशीनकर, विनायक इंगळे, भावेश फुलवाडे, करण सूर्यवंशी, राहुल काळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समस्या आहे ड्रेनेज लाईन बाबत, त्या संदर्भात आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी नागरिकांचं या ठिकाणी आज सर्व नागरिक आले होते। त्या परिसरामध्ये जवळपास 800 ते 1000 लोकांचा परिसर आहे। ड्रेनेज लाईन चोकअप होत असल्याने पूर्ण परिसरामध्ये घाणपाणी साचलेलं आहे। तसंच ते घाणपाणी आता नागरिकांच्या घरामध्ये देखील येण्यास सुरुवात झालेली आहे। त्या भागातील नागरिकांनी गेल्या 8-9 महिन्यांपासून महानगरपालिका असतील, आम्ही शास्त्रीनगर केळगाव या भागात राहत असून जवळजवळ 10 महिन्यापासून ड्रेनेज लाईन बंद आहे। आयुक्त साहेबांना 5 ते 6 वेळा अर्ज करून त्यांनी पाहणी केली असता फक्त पाहणी करून गेले, त्याच्यानंतर काही पर्याय शोधलेला नाही। तसेच ते पाणी नागरिकांच्या घरात साचते, बोरवेल मध्ये साचलेलं आहे। तिथे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून परत मलेरिया, डेंग्यू सारखे आजार होते। प्रशासन काही लोक मेल्यावर जागे होणार काय हे कळत नाही। एवढे निवेदन दिले, आता नाविलाजाने आम्हाला कोर्टाची पायरी चढायची वेळ प्रशासनाने आणलेली आहे। त्यामुळे जेवढा लवकरात लवकर निर्णय घेता येईल तेवढा प्रशासनाने घेण्यात यावा। शास्त्रीनगर मधील ड्रेनेज लाईनच्या प्रश्नासंदर्भात आज जिल्हाधिकार्यालयात सर्व केडगाव ग्रामस्थ उपस्थित होते। त्यावेळी जिल्हाधिकाऱ्याने येत्या 8 दिवसांमध्ये शास्त्रीनगर मधील तमाम सर्व नागरिक आम्ही उपोषणाला बसणार आहोत, एवढं बोलून NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।